ठाणे महापालिका आणि वन खाते यांच्या माध्यमातून डायमंड अँड कंपनीने 2,800 कोटी रुपयांचा TDR घोटाळा केला आहे. मात्र 14 एकरच्या सुमारे 4,000 कोटी रुपयांच्या घोटाळा लपवल्याचा खरा डाव TDR मागे असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. येथील 194 एकरपैकी 14 एकरवर तरुणाईला बिघडवणारे सर्व धंदे सुरू असून त्यातून भाडे घेऊन कोठारी डायमंड गब्बर होत आहे. हे भूखंड विकून त्यातून मालामाल होण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोपही आव्हाड यांनी केलाय. कोठारी कंपनीवर अधिवेशन संपण्यापूर्वी कारवाई केली नाही तर आम्ही तिथे शिरू आणि कोठारीचे कोणते गुंड आम्हाला आडवे येतात ते आम्ही बघून घेऊ असा इशाराही आव्हाड यांनी दिलाय. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील चितळसर मानपाडा भागातील 114 एकर वनजमीन ठाणे महापालिकेच्या विकास आराखड्यामध्ये जैवविविधता उद्यान म्हणून आरक्षित आहे. हा परिसर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या अतिसंवेदनशील क्षेत्रामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. तरीही 2,800 कोटी रुपयांचा TDR देण्याची प्रक्रिया महापालिकेने सुरू केली. मात्र 14 एकरच्या घोटाळा लपवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावा जितेंद्र आव्हाड आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी पत्रकारांशी बोलताना केलाय. डायाभाई अँड कंपनीला TDR देऊ नये असे पत्र वनसंरक्षक व संचालक अनिता पाटील यांनी 19 जूनला दिले आहे. तसेच विशेष अनुमती याचिका दाखल करण्याचेही कळवले आहे. मागील 16 दिवस हे वनसुखात झोपले होते का असा आरोप त्यांनी केला. येथील जमिनीचा दर साधारणपणे एकरमागे 40 कोटी रुपयांचा आहे. म्हणजेच अंदाजे 4,000 कोटींची सरळ लूट आहे. डायमंड कोठारीने या भागात गोदामे, पब, वैशालये बांधून त्याचे भाडे वर्षानुवर्षे खाल्ले आहे. हे ठाणे पालिकेला दिसत नाही का असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केलाय. 14 एकर जागेसाठी कोपचे बिल्डर गळाला लागले आहेत याचीही माहिती आपल्याकडे आहे. म्हणूनच या 14 एकरचाही हिशोब लागला पाहिजे. जर पारदर्शकता दाखवायचीच असेल तर सर्व 314 एकरवर उद्यान करा. हा घोटाळा TDR पुरता मर्यादित नाही, हा दरोडा आहे असेही आव्हाडे म्हणालेत. पण त्याचा ऍक्च्युअली रोल काय म्हणतो घेतलाय की तो TDR असं आहे की हे सत्तेच्या दलालांचंच काम असतं. एक सत्ताधीश असतात आणि एक त्यांचे दलाल असतात. सत्ताधीश असतो तो फक्त असं करतो, बाकी शिजवायचं काम कोणी करायचं? जेवण खूप बनवणार ना, घेऊन माझा ड्रायव्हर गाडीत ठेवणार, ड्रायव्हर घेऊन तिथे त्या येऊरच्या त्या पायथ्याशी जाणार, म्हणजे जिथे हे आहे, आणि तिथे आपण जेवायला बसणार. तेव्हा टप्प्याने करावं लागतं ना. आणि एवढे दिवस मी फक्त आंधळा झालो होतो TDR भोवती, पण हा TDR पेक्षा मोठा घोटाळा आहे दायबाईचा. कोठारी एवढे अनेक धंदे होत आहेत. मात्र ठाणे महापालिकेची जेव्हा महासभा होते त्यावेळी विषय केला जातो, तुमच्याच पक्षातले विरोधी पक्ष नेता किंवा इतर जे नगरसेवक आहेत ते काहीच बोलताना दिसत नाही. असं आहे की प्रत्येक जण माझ्यासारखं आक्रमक असू शकेल असं वाटतंय, मग समजून घ्या. आणि प्रत्येक विषयावर प्रत्येक नगरसेवकांनी बोललो पाहिजे असंही नाही. कोण काय बोलतोय त्याशी मला काही घेणं देणं. आम्ही दोघं बोलतो आहोत ना. या पक्षाच्या ठाण्याचे चेहरा कोण आहे? मनोज प्रधान. मनोज बोलतोय ना, विषय संपला. मी नगरसेवकांना ते बोलतात का नाही बोलत तिच्याशी आम्हाला काय. आज अख्ख्या महाराष्ट्रात जात आहे की नाही की राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या विरोधात उभी आहे. ते महासभेत बोलले नाही तरी मी विधानसभेत बोलणार आहे. त्याच्याने काही फरक पडत नाही. हो, बोलली ना मर्जियावर बोलली. मर्जिया बोलली, अभिजित बोलला. दोनच जण बोलणार नाही, सगळेच जण बोलायला लावल्यावर तुम्हीच बोलाल. किती नगरसेवक बोलतात असं एवढं टिंगल टवाळी करू नका आमच्या नगरसेवक. आधीच सांगून देऊ. कमिशनर हेच म्हणणार मला सुप्रीम कोर्टाने सांगितलंय, मी कसं सांगणार? बरोबर आहे त्यांचं. कोण आहे अनिता पाटील? तुम्ही काय झोपला होतात का मॅडम एवढे दिवस? का नाही गेला सुप्रीम कोर्टामध्ये? हे बघा, मी ओपनली सांगतो, गणेश नाईक यांना मी खूप 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 वर्षापासून बघतो. त्यांनी या घोटाळ्यात 1 रुपयाही घेतला असेल असं मला वाटत नाही, 100%. पण साहेब, तुमच्या डोळ्याखालनं तुमच्या असं इथनं असा काढून घेतलाय. विधानसभेत तुम्ही उठून उभा राहणारच आहे, पण शुक्रवारी मी ह्याच्यासाठी बोलतोय की शनिवार रविवार मध्ये ठाण्यामध्ये कमीत कमी आग तरी लागली पाहिजे लोकांच्या मध्ये.
की 94 एकरचा मालक कोण आहे, हे 94 एकर खातं कोण आहे. आणि एवढं हिरवगार दाट जंगलामध्ये तुम्हाला घुसायची गरज काय. जमलं तर रविवारी दुपारी आपण एक दुपारचं जेवण तिथे ठेवूया. या भागामध्ये सगळं घडतंय त्या भागात जाऊया आपण. इतका सुंदर भाग आहे की तुम्हाला बघायला आनंद मिळेल. दुपारचं जेवण मटण भाकरी वगैरे ठेवतो मी. आपण खरं जर जाऊया तुम्ही वेळ काढला तर जाऊया. तुम्ही जर तुमची येणार तयारी असाल असेल तर सांगा. तुम्ही गेल्या प्रेस नोट हे बघ, मी एकदा नाव घेतलं सगळी घेतलं. मी आता जे बोलतोय ते त्याच्यापेक्षा मोठं होईल की हा डी दायाबाय नावाचा दरोडेखोर 194 एकरचा तोच मालक आहे. हा टीडीआर द्या सोडून. पुढचं काय 94 एकरचा हिशोब कोण मागणार दायाबाईकडे जाऊन. त्याने हायकोर्टात कन्सेंटम दिलेलं की 28 एकरच जमीन मला द्या, बाकी मला काही नकोय. मग ही महानगरपालिका एवढी उदार का झाली आहे. 79 24 79 साली त्यांनी दिलेलं 79 साली की मला फक्त 28 एकर जमीन द्या. म्हणजे एखादा दरोडेखोर आहे ना, घरात दरोडे घालायला येतो. दरोडे घालताना शेवटी घरातली आई माय माऊली म्हणते, अरे बाबा माझं मंगळसूत्र सोड. तर दरोडेखोर एवढा खुश होतो की मंगळसूत्र, मी आजूबाजूचे एवढे मंगळसूत्र असते सगळे तुला देतो. तसं झालं गायबाचं. त्याने 28 एकर प्रतिज्ञापत्र देऊ शकते का महासभेच्या